जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण यूट्यूब रिलेटेड ज्या टिप्स देतो त्यामध्ये काही लोकांचे क्वेश्चन्स येतात आणि ते क्वेश्चन्स काय जे आहेत ते सगळ्यांचे बऱ्यापैकी सेम असतात। म्हणजे एखादा क्वेश्चन कोणी विचारला असेल तर तो बऱ्याच लोकांनी तो प्रश्न विचारलेला असतो, म्हणजे बऱ्याच लोकांना तो प्रॉब्लेम येत असतो। तर मित्रांनो, अशाच क्वेश्चनला आपण पिक करून आठवड्यातून एक आपण Q&A व्हिडिओ बनवत असतो। तर आजचा व्हिडिओ आपण Q&A व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण आहे, त्यामुळे व्हिडिओला कंप्लीट बघा। सोबतच या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, एसपी दादा सबस्क्राइबर नसले तर वॉच टाइम 4000 असेल तर पैसे चालू होतात का? तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा चॅनल मॉनिटाइज झाल्यानंतर तुम्हाला यूट्यूबकडून पैसे भेटतात, म्हणजे गुगल ॲडसेन्सकडून पैसे भेटतात। आणि ॲडसेन्सला अप्रूव्हल तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला एकतर लॉंग व्हिडिओ करून अप्रूव्हल हवा असेल तर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम या दोन्ही गोष्टी कंप्लीट कराव्या लागतात, तरच तुमचा चॅनल जो आहे तो रिव्ह्यूमध्ये जातो आणि त्यानंतर यूट्यूब तुमचा चॅनल चेक करतं। आणि तुम्हाला जर शॉर्टमधून करायचं असेल तर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज हे तुम्हाला कंप्लीट करावे लागतात शॉर्टमधून। तो मित्रांनो, बेसिक मॉनिटायझेशन क्रायटेरिया आहे, त्यामध्ये तुम्हाला 500 सबस्क्रायबर आणि शॉर्टमधून 3 मिलियन व्ह्यूज लास्ट 3 महिन्यामध्ये कंप्लीट करावे लागतात। किंवा तुम्हाला जर लॉंग व्हिडिओकडून कंप्लीट करायचं असेल तर तुम्हाला जे आहे ते 500 सबस्क्रायबर आणि 3000 तास वॉच टाइम कंप्लीट करावं लागतं लास्ट 365 दिवसामध्ये। सो मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे ते मॉनिटायझेशन क्रायटेरिया असतो आणि तो मॉनिटायझेशन क्रायटेरिया तुम्ही ज्यावेळी कंप्लीट करता त्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल होतो आणि त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता। ओके, सो तुम्हाला फक्त 1000 सबस्क्रायबर झाले किंवा फक्त तुमचा वॉच टाइम कंप्लीट झाला तर तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी इलिजिबल नसतं। सो त्यासाठी तुम्हाला दोन्ही या गोष्टी कंप्लीट कराव्या लागतात। त्यासोबतच तुमच्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक नसला पाहिजे आणि त्यासोबतच तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन करणं देखील गरजेचं आहे। तर हे बेसिकली 4 रूल जे आहेत ते मॉनिटायझेशनचे आहेत। त्यावरती आपला डिटेलमध्ये व्हिडिओ आहे, तुम्हाला आपल्या प्रो यूट्यूबर टिप्समध्ये तो व्हिडिओ भेटेल। मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही ह्या गोष्टी नक्की बघा, तर तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघू शकता। पुढचा प्रश्न आपल्याला विचारायला, हाय शुभम दादा, बेस्ट माईक सांगा अंडर 2000 रुपीज। म्हणजे मित्रांनो, 2000च्या आतला बेस्ट माईक, तर सगळ्यात बेस्ट माईक जो आहे तो 2000 म्हणण्यापेक्षा 1000च्या आतलाच आहे, तो म्हणजे बोया बाय M1। तर मित्रांनो, बोया बाय M1 माईक जो आहे तो वायर माईक आहे, तर तो तुम्ही जर यूज करत असाल तर एकदम बेस्ट क्वालिटी आहे। ते आता जशी माझ्या 4500-5000 हजारचा जो माईक मी यूज करतो वायरलेस, तशीच सेम क्वालिटी तुम्हाला 800 रुपयाच्या माईकमध्ये भेटू शकते। आय थिंक आता तो 600 ते 750 रुपयाला पण भेटत असेल। तर त्या माईकची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही तो माईक परचेस करू शकता जर तुमची इच्छा असेल तर। कारण माईक खूप महत्त्वाचा असतो यूट्यूब व्हिडिओसाठी, कारण तुमच्या व्हिडिओची ऑडिओ क्वालिटी जितकी चांगली असेल तितकंच तुमचा मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यू येण्याचे चान्सेस असतात। सो तुम्हाला बेस्ट माईक हवा असेल आणि त्यावरती मी रिव्ह्यू व्हिडिओ पण बनवलेला आहे, तर रिव्ह्यू व्हिडिओची लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, छान मस्त माहिती दादा, एक प्रश्न आहे, नक्की प्लीज रिप्लाय द्या। आम्ही ब्लॉगिंग चॅनलवर कधीतरी रेसिपी व्हिडिओ टाकला तर चालेल का? येस मित्रांनो, चालू शकतो। जे आपण फिमेल कॉन्टेंट क्रिएटर आहेत त्यांनी ब्लॉगिंग चॅनलवरती रेसिपी व्हिडिओ टाकले तरी देखील चालतील, बट त्याला पण थोडंसं तुम्ही जे आहे ते मॉडिफाय करून टाकलं तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो। जसं की तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये एखादी रेसिपी शेअर करणार असाल तर तुम्ही डेली व्लॉग जो बनवताय सेम त्याच प्रकारे व्हिडिओची सुरुवात करा। थोडंफार 1 मिनिट तुम्ही सुरुवातीला ब्लॉग बनवा। ब्लॉग बनवल्यानंतर मित्रांनो तुम्ही आधीमध्ये तुमच्या म्हणू शकता की आज आपण म्हणजे ब्लॉगमध्ये बघणार आहोत की ही रेसिपी आज मी करणार आहे, तर मला वाटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून मी रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे। सो तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा आणि त्यामध्ये तुम्ही मग थोडाफार रेसिपीचा पार्ट दाखवू शकता 4-5 मिनिट, त्यानंतर तुमचा व्लॉग कंटिन्यू करू शकता। तर अशा प्रकारे जर तुम्ही रेसिपीला तुमच्या व्लॉग व्हिडिओ मार्फत दाखवलं तरी चालू शकते, बट ॲज इट इज फक्त रेसिपीचाच व्हिडिओ तुम्ही अपलोड केला व्लॉग चॅनलवरती तर त्यामध्ये तुमचं ऑडियन्स रिटेन्शन एकदम खराब होऊन जाईल। सो तुम्ही व्लॉग सुरू करून नंतर त्यामध्ये इंटिग्रेटेड जे आहे ते रेसिपी बनवून दाखवू शकता। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, इन्क्लुडिंग पेड प्रमोशनवर व्हिडिओ बनवा, न्यू फीचर ॲड झाले आहे। तर हे फीचर न्यू नाही, हे फीचर खूप जुनंच आहे। म्हणजे जेव्हापासून यूट्यूब चॅनल आहे तेव्हापासूनच हे इन्क्लूड पेड प्रमोशनचं फीचर आहे। तर हे प्रमोशनचं फीचर जे आहे तुम्ही क्रोम ब्राउझरवरून व्हिडिओ अपलोड करत असाल तर तिथं सेटिंगमध्ये तुम्हाला इन्क्लूड पेड प्रमोशन हे टॅगच्या वरती किंवा खालच्या बाजूला दिसून जातं। तर ती जर टिक तुम्ही ऑन केली तर यूट्यूबला असं समजतं की तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही काहीतरी प्रमोशन केलेलं आहे, कुठल्या तर ब्रँडला प्रमोट केलेलं आहे। ठीक आहे, आता हे मित्रांनो कंपल्सरी नाही की तुम्ही एखाद्या व्हिडिओची स्पॉन्सरशिप म्हणजे एखाद्या ब्रँडची स्पॉन्सरशिप व्हिडिओमध्ये केली असेल तर हा टॅग ऑन केलाच पाहिजे, असं कुठल्याही बाबतीत कंपल्शन नाही।
पण एक गोष्ट लक्षात घ्या, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे कामाला आहात आणि त्या व्यक्तीला तुम्ही त्याच्याकडे प्रामाणिकपणे काम पण करताय, पण त्याचं काम सोडून तुम्ही बाहेर काम करू शकता, ठीक आहे, त्याचं काही बंधन नसतं. त्याच्या कामाची वेळ झाल्यानंतर तुम्ही बाहेर जाऊन कुठेतरी काम करत असाल, पार्ट टाइम चालू शकतं. पण तुम्ही पार्ट टाइम काम करताय आणि तुम्ही तुमच्या मालकाला पण सांगत आहात की आज मी जे आहे ते माझं काम संपल्यानंतर माझं दुसरं एक पार्ट टाइम जॉब आहे तिथं जाणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर यूट्यूबसोबत तुम्ही प्रामाणिकपणे काम करत असाल तर तुम्ही यूट्यूबचा जो इन्क्लूड पेड प्रमोशन आहे तो ऑन ठेवता ज्यावेळी तुम्ही व्हिडिओमध्ये प्रमोशन करता, ठीक आहे. याचा यूट्यूबला फायदा तोटा काही सुद्धा नसतो, फक्त यूट्यूबला एक समजते की हा या व्हिडिओमध्ये याने प्रमोशन केलेलं आहे. ओके, सो इतकाच भाग असतो, जास्त काय इम्पॉर्टंट नसतं. आणि तुमच्या व्ह्युअर्सला पण समजतं की या व्हिडिओमध्ये काहीतरी प्रमोशनल भाग आहे. सो त्यासाठी तुम्ही ते टिक ऑन करायचे तर तुमच्यावरती डिपेंड आहे. ऑन केली तरी चालेल, नाही केली तरी देखील चालेल. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, दादा यूट्यूब व्हिडिओ क्रोमने लवकर अपलोड होत नाही आणि यूट्यूब चॅनलवर केलं तर चालेल का, म्हणजे यूट्यूब ॲपमध्ये केलं तर चालेल का, असं त्यांना बोलायचं. तर हे बघा, क्रोमवरून जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुमचा व्हिडिओ सेम तसाच अपलोड होतो जसं तुम्ही यूट्यूबवरून अपलोड करता. ओके, तर यूट्यूबवरून तुम्ही अपलोड केला तरी देखील चालेल, पण ज्याच्या मेन सेटिंग असतात जसं की टॅग लावणं असेल किंवा आता मी जसं सांगितलं इन्क्लूड पेड प्रमोशनच्या गोष्टी असतील किंवा मॉनिटायझेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, एंड स्क्रीन लावणं किंवा आय कार्ड लावणं ह्या किंवा थंबनेल HD मध्ये लावणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही क्रोम ब्राउझरवरून जर केल्या तर त्या एकदम बेस्टरित्या राहतात आणि एकाच पेजवरती तुम्हाला सर्व डाटा फिलअप करता येतो. तसं तुम्ही यूट्यूबवरून जर व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही टाकता येत, जसं तुम्ही टायटल, डिस्क्रिप्शन किंवा व्हिजिबिलिटी, पब्लिक, प्रायव्हेट, अनलिस्टेड ह्या गोष्टी सिलेक्ट करू शकता. सो तुम्ही अनलिस्टेड करून यूट्यूबवरून व्हिडिओ अपलोड केला आणि नंतर तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन त्या सगळ्या सेटिंग तुम्ही टायटल टॅग, डिस्क्रिप्शन किंवा थंबनेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सिलेक्ट केल्या तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो. सो तुम्ही यूट्यूबवरून जर व्हिडिओ अपलोड करत असाल तरी देखील क्रोममधून सेटिंग नक्की करत चला. सो मित्रांनो, इतकेच प्रश्न होते आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याबरोबरच तुम्हाला यूट्यूबबद्दल आणखीन काही नॉलेज हवं असेल, आणखीन काही तुमच्या शंका असतील, मला कमेंट करून नक्की विचारू शकता. भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रो यूट्यूबर बना. जय हिंद, जय महाराष्ट्र.